मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप हे नवी मुंबईचा ढाण्या वाघ बोलतात बघा हो त्याला बोलतात बघा हो त्याला बोलतात बघा हो त्याला हे कुठंच नाही पडत माग तत्पर जनसेवेला तत्पर जनसेवेला तत्पर जनसेवेला लढतो अन्याय विरोधी नेहमी होत साऱ्यांचा थरकाप लढतो अन्याय विरोधी नेहमी होत साऱ्यांचा थरकाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप राजनीतीत आईलय टॉप राजकारणात साऱ्यांचा बाप राजनीतीत आईलय टॉप राजकारणात साऱ्यांचा बाप त्याला मानता तो माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानता तो माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप त्याला मानता तो माय बाप नानिकेत मात्रेची पडते छाप मॅच शेवटी सुरुवात पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आखो टप्प्याचा बॉल चेंडू हवेत आहे तुषार मोहंती त्या खाली आहे कॅच ड्रॉप होणार नाही पहिल्याच बॉलवर निलेश गंगाराम भोईरच्या विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली संघाला फलंदाज निलेश भात पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याचा जो नॅचरल खेळ आहे ना तो कधी कधी आपल्याला अशा स्थितीमध्ये जाऊन पोहोचवतो कारण की पहिल्याच बॉलवर आपण सेट न होता मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू लागतोय आणि मिडविकेट रिजन मध्ये तुषार मोहंती या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जाणला जातो त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय गोठिवली 11 गोठिवली आज स्वराज म्हात्रे नाही आहे तरी देखील हा संघ मैदानामध्ये उतरला आणि रुणाल म्हात्रेच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय खूप चांगला परफॉर्मन्स मागच्या हंगामामध्ये राहिला रायगडच्या बहुसंख्य टुर्नामेंट गोठिवली 11 गोठिवली टीम खेळला आणि भरपूर स्पर्धेमध्ये टायटल देखील आपल्या नावी केलं नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना प्रीतम पाटील डावखुऱ्या फलंदाजाच्या यादीमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते आणि या खेळाडूचा देखील नॅचरल खेळ हा अटॅक आहे दुसरा बॉल ऑप्शनच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी लाईन मिस केली अंपायरने दंडित केली व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय हर्षन भगवान पाटील राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा जर पाहिली तर पहिल्यांदाच तो प्रकाश जोगतामध्ये आला होता भिवंडीच्या स्पर्धेमध्ये काय अफलातून परफॉर्मन्स केला होता पण नंतर जर पाहिलं तर हर्षन पाटील हा नुसता गोलंदाज राहिला नाही त्याने फलंदाजीमध्ये देखील आपली दमखम दाखवली यावेळी देखील आपण टॅपचा फटका पाहायला मिळतोय अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतोय चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये थोडासा स्किड झाला हे आहे थ्रिल हे आहे क्रिकेट हे पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाऊस पडो ऊन पडो किंवा वादळ येऊ तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल अगदी चिखलात उभं राहून देखील तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं हे आहे पावसाळी क्रिकेट पावसाळ्या क्रिकेटचा उगम कुठे झाला तर कांगा लीग ही मुंबईतली अशी लीग आहे जी लेदर क्रिकेट ही पावसाळी क्रिकेटमध्ये खेळली गेली आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटचा अगदी सुरुवात झाली मुंबई त्यानंतर उपनगर आणि त्यानंतर नवी मुंबई आणि अखंड महाराष्ट्रभर आज रबर बॉल क्रिकेट खेळलं जातोय आणि बहुसंख्यने मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जातं फटका चांगला आहे लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय जेपीच्या बॅटमधून पण सिंगल मिळते
मैदानाची मर्यादा ओळखून तुम्हाला स्ट्रोक खेळावा लागतील. जयेश पाटीलची जर पर्सनॅलिटी तुम्ही पाहिली तर एखाद्या बॉडी बिल्डर प्रमाणे आहे, मसल मॅन, आणि तितकीच घातक आणि तितकीच विस्फोटक फलंदाजी तो करतो. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन मिस केली. अंपायर गुरुनाथ पाटील आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. दुसऱ्यांदा हे घडलंय. हर्षन पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. निलेश भुईरला पहिल्याच बॉलवर बाद केलं आणि मागच्या काही बॉलवर संयमाचं मध्ये ठेवलं गेलं. टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते. गती कमी केली आहे पण लाईनवर नियंत्रण ठेवावं लागेल. जर तुमची दिशा नीट नसेल ना तर तुमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच तुम्हाला दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. अचूकता, भेदकता या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 5 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धावफल करावं लागलेत. 1 गडी बाद. खोलबट टप्प्याचा चेंडू चॉप करून केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल वेगाने. रुणाल मात्र त्या खाली जाईल तोपर्यंत सिंगलवर समाधान मानावं लागेल. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. यॉर्कर हा चेंडू हाताळला गेला. हे गोलंदाजाचं अस्त्र असतं. क्रिकेटची ही भव्य दिव्यता. आणि या क्रिकेटचा एक अफलातून आविष्कार मैदानामध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. तिसऱ्यांदा हे घडलं. हर्षन पाटीलला यावर काम करावं लागेल. तुमच्याकडे एक रिव्ह्यू अवेलेबल असेल त्याचा अवलंब तुम्ही कधीही करू शकता. बॅटिंग टीमला, गोलंदाजी करणाऱ्या टीमला एक रिव्ह्यू अवेलेबल असेल. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू पाहायला मिळते पण ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 4 व्हाईट बॉल आतापर्यंत हर्षन पाटीलने हाताळले गेले. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा धावफल करावं लागेल. 8 धावा जर पाहिलं तर आतापर्यंत 5 व्हाईट बॉल हाताळले. यावेळेस फटका चांगला. टायमिंग पाहावं लागेल. अगदी लॉंग ऑफच्या खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. खूप चांगला स्ट्रोक प्रीतम पाटीलच्या बॅट मधून. कारण की प्रीतम पाटीलला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. तो आक्रमक आहे, तो अटॅकिंग आहे, तो घातक देखील ठरतोय आणि संयम त्यानंतर आक्रमकता धारण केली गेली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावर. हे षटक वास्तविक पाहता चांगलं म्हणावं लागेल पण या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना हर्षन पाटीलने भरपूर चुका केल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक पहिली. 5 नकारात्मक चेंडू हाताळले. टप्प्याचा बॉल प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 1 गडी बाद 14 धावा. गावदेवी ऐरोली टीम बॅटिंग करत असताना नवी मुंबई युवा जिल्हा अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी रमाकांत म्हात्रे यांच्या आज वाढदिवसानिमित्तानं या भव्य दिव्य स्पर्धेचं हे दमदार आयोजन. नवी मुंबईतील युवांचा एक प्रेरणास्थान आणि युवांना एकत्र करून युवा शक्तीला बळकट करण्यासाठी या युवकाने भरपूर मेहनत घेतली. आज अनेक उपक्रम याच त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या निमित्तानं जो संघ पराभूत होईल त्या संघाला आपण एक तुळशीचं रोपटं देऊन झाडे लावा झाडे जगवा असं सामाजिक संदेश दिला जातोय. तुळशीचं रोपटं म्हणजेच हा सध्याच्या घडीला पंढरपूरची वारी आहे. अनेक वारकरी तुळशीचं रोपटं घेऊन वृंदावन घेऊन आपल्या परिसरातून पंढरपूरच्या ठिकाणी जातात आणि भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीचं रोपटं हे औषधी आणि गुणकारी म्हणून जाणलं जातं आणि हे पवित्र देखील मानलं जातं. त्यामुळेच पराभूत संघाला हे तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा गौरव दिला जातोय. प्रत्येक टीमसाठी
विजयी टीमसाठी देखील हे असेल. आखो टप्प्याच्या बॉलला शॉट ऑन पुल केलाय. जेपीच्या बॅट मधून येतोय. ऐरोली गावाचा ब्रँड दाखवणारा एक लाजबाब धमाकेदार षटकार. प्रणाल किरण म्हात्रे यांचा सुपुत्र आहे. गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. आणखीन एका टप्प्याचा बॉल. अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. जेपीच्या अगेन्स्ट आता तुम्ही अशी गोलंदाजी करू शकणार नाही. जो पहिल्या ओव्हर मध्ये शांत होता पण या शांततेतून अशांतता निर्माण करण्याची क्षमता धमक या खेळाडूकडे आहे आणि तेच करत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. जयेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. घातक खेळाडू आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. पाऊस नाही आहे आज दिवसभर पण असं म्हटलं जातं की ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि जेपीच्या बॅट मधून आलाय षटकार मोठा. वाडा शॉट. 3 बॉल मध्ये 3 षटकार. एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळते जेपीच्या बॅट मधून. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर जयेश पाटील. सबसे कातिल जयेश पाटील या मैदानाच्या आतमध्ये आपले दमखम दाखवत असताना सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते. जाऊन पोहोचते तब्बल 30 आकड्यावर. 32 आकड्यावर 32 धावा दाखल करावं लागलेत. षटक क्रमांक 2 प्रणाल किरण म्हात्रे आता प्रेशर मध्ये आहे. गोलंदाज जर पाहिलं तर करत असताना पहिल्या 3 बॉलवर 18 धावा खर्च केल्यात. प्रेशर आणण्यासाठी आपण बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये प्रेशर आणण्यासाठी प्रोटेक्शन आहे. यावेळेस प्रेशर में कोई निखरते आणि माझं नाव आहे जयेश पाटील. मी निखरत नाही तर मी निखरतो. मी बिखरत नाही तर मी अजूनही चांगला खेळ करतो हे दाखवणारा जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. 4 बॉल 4 षटकार. युवराज सिंग, रवी शास्त्री, हर्ष गिब्स, कॅरन पोलार्ड या अशा अनेक खेळाडूंनी 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवलेत. नवी मुंबई मध्ये देखील अशा अनेक खेळाडूंच्या नावावर 6 बॉल मध्ये 6 षटकारांचा कारनामा केलाय. आता जयेश पाटील भरपूर सामन्यामध्ये 5 बॉल मध्ये 5 षटकार लगवल्यानंतर सिंगल घेतलीये पण या स्पर्धेमध्ये आपला रेकॉर्ड आपल्या नावी करेल का. 4 बॉल आणि 4 षटकार लगवले गेलेत. टीमची धावसंख्या 36. सुपर बॅटिंग. 4 बॉल 4 षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइड लॉन ड्राईव्ह केला. गॅप मध्ये आहे. हर्षन पाटील वेगाने येईल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खराब थ्रो आहे. बॅकअप चांगला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. 11 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 40. हेलिकॉप्टर लगवलाय. तो लँड होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश पाटीलचा हा परफॉर्मन्स आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग. सुपर डुपर बॅटिंग. जयेश पाटील सेट ऑन फायर. लाजबाब बॅटिंग करत असताना हा ऐरोली गावचा वंडर बॉय जेपी आज या मॅच मध्ये आपला रंग, आपला ढंग, आपली धमक आणि चमक दाखवतोय. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा केस संपलाय. 46 या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 32 धावा खर्च केल्यात प्रणाल म्हात्रेने. वैयक्तिक 8 बॉल 34 धावांची झंझावत खेळ करत असताना जेपी या मॅच मध्ये रविवारीच एक स्पर्धा जिंकली गावदेवी ऐरोली टीमने. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची एक अष्टपैलू खेळाडूंची अगदी भरणा असलेला संघ देखील आहे. गोठविली टीम यजमान संघ खेळतोय आपल्या घरच्या मैदानावर
आणि आता प्रेशर मध्ये आहे. रुणाल म्हात्रेला कमबॅक करावा लागेल ॲज अ लीडर, ॲज अ प्रमुख खेळाडू म्हणून. पहिला बॉल खोलबटापाचा चेंडू आहे, धावचीची संधी आहे, प्रमोद चौधरी येईल तोपर्यंत काय घडेल. अंपायरचा इशारा थर्ड अंपायर साठी. आता की स्कोरर कडे हा डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर बघा काय क्रुशियल मोमेंटला गुरुनाथ पाटील यांनी थर्ड अंपायर घेतले की न्यूट्रल अंपायरिंग आणि डिसिजन मध्ये कुठलाही बेनिफिट कुठल्याही टीमला मिळू नये यासाठी हा घेतलेला डिसिजन. थर्ड अंपायर कडे मुभा आहे. थर्ड अंपायर की स्कोररच्या माध्यमातून पाहिली जाईल. 2 कॅमेरासह ही स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. खूप चांगलं टेलिकास्ट. की स्कोरर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला घडामोडी दिसतील. चला सोळेगाव टीमचा कॅप्टन आणि गावदेवी राबाडे टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. आपण देखील लगेचच मॅच करणार आहोत आणि 3 ओव्हरचा सामना तो देखील असेल, लक्षात घ्या. नॉट आउट म्हणजेच धाव कंप्लीट झाली. गुड डिसिजन गुरुनाथ पाटील. चला दोन्ही टीम कॅप्टन या ओव्हर नंतर लगेचच रिपोर्टिंग करतील आणि टॉस केला जाईल, लक्षात घ्या. गावदेवी राबाडे वर्सेस जय मल्हार मॉन्स्टर चोळेगाव. रोहन म्हात्रे देखील आमच्यासोबत जॉईन होतील. बॅटची एज धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. यस, तुषार मोहंती खूप चांगलं बॅकअप पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगतो होती. रुणाल म्हात्रेने कमबॅक केले आपल्या टीमसाठी. हेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा होती की दुसरी ओव्हर रुणाल म्हात्रेनेच टाकणं गरजेचं होतं, त्यामुळे हा डिसिजन फार महत्वाचा ठरला. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लोअर फुल टॉस, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. अंपायरचा सिग्नल येतोय फक्त सिंगल. खूप चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्याने गोलंदाजी केली जाते. बॅट्समनला कुठलाही रूम, कुठलीही संधी मिळत नाही. जयेश पाटील काय बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. 10 बॉल 35 धावांची झंझावत केली. या इनिंगचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. अर्धशतक होऊ शकतं. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. अजून जर 3 षटकार आले तर नक्कीच अर्धशतक वैयक्तिक होईल. शेवटचे 3 बॉल 48. खूप चांगला बॉल, प्लेन मिस, वेगवान भन्नाट वेग धारण केलं. डॉट बॉलची सांगता होतीये. रुणाल म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. रुणाल म्हात्रे, आज स्वराज म्हात्रे नाही या टीम मध्ये, त्यामुळेच ही गोलंदाजीची कमतरता नक्कीच जाणवेल. फटका चांगला आहे, टायमिंग देखील चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना उंच माझा झोका जेपीच्या बॅट मधून येतोय. षटकाराचा ठोका, षटकार. टीमची धावसंख्या 54, 54 या आकड्यावर. 54 धावा फलकार लगेच 1 ओव्हर मॅचचा निकाल बदलतं. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर 60 धावा होतील आणि 61 धावांचं टार्गेट उभं केलं जाईल. पण या 61 धावा करणं इतकं सोपं नसणार आहे, कारण की 3 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळेच या धावा करणं फार डिफिकल्ट होतील. शेवटचा बॉल, रुणाल म्हात्रे तयार. अभिफरंत बॉडी शरापासून दूर खेळलाय. कव्हर रिजन मध्ये वेदांत म्हात्रे बच्चू येईल. पहिली धाव वेगाने ओढली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल. आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. चला सोळेगाव टीमचा कॅप्टन आणि गावदेवी राबाडे टीमचा कॅप्टन टॉस साठी या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली टीमने बघूया या 57 धावा कशा पद्धतीने धावांचा पाठला केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातील. तोपर्यंत सोळेगाव टीम कॅप्टन आणि राबाडे टीम कॅप्टन टॉस साठी तुम्ही कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. धन्यवाद. 57 धावा, 56. 1 शॉट आहे. अंपायर, थर्ड अंपायर क्रीज आखायचे. शॉर्ट रन्सची पाहणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. जरा स्की स्कोरर तुम्ही शेवटची रन्स कंप्लीट आहे की नाही बघा.
म्हणजेच जर शॉर्ट रन्स असेल तर 1 धाव मिळेल. 2 धावा झाल्यात पण सेकंड रन्सला शॉर्ट रन्स आहे की नाही बघण्याचं आहे. तुला कॅप्टन पाठवा, चोळेगाव टीम कॅप्टन प्लीज या, कारण की गावदेवी रबाडे टीमचा कॅप्टन आलाय. ओमकार चला, चोळेगाव टीमचा कॅप्टन. अंपायर नाहीये त्यामुळेच आपण काय डिसिजन द्याल त्याकडे लक्ष असेल. दोन्ही धाव कंप्लीट झालेत. येस, 56 धावा धावफल करायला लागलेत आणि 57 धावांचं टार्गेट. राईट, चला चोळेगावचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल 3 ओव्हरचा, तो देखील सामना असेल. चला टॉस केला जाईल. आमचे हरिभक्त परायण आणि वारकरी साम्राज्या या गोठिली गावाचं ज्याने आजपर्यंत चालू ठेवले त्यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं एक दिवसीय स्पर्धा, 12 संघाचा सहभाग. या स्पर्धेच्या निमित्तानं या 12 संघापैकी एक संघ चॅम्पियन होईल आणि त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. चला मैदानामध्ये आपण जाऊया. आणि सलामीची जोडी गोठिली टीम कडून रुणाल नारायण म्हात्रे आणि तुषार मोहंती अशी जोडी आहे. ही जोडी जर या मॅच मध्ये 3 ओव्हर पर्यंत थांबली तर आशा पल्लवीत असेल. एखादी मोठी ओव्हर झाली तर नक्कीच मॅच बनू शकते. आणि गावदेवी आयुर्वेद टीम कडून जर एखादं षटक चांगलं पडलं तर नक्कीच गोठिवली टीमला पहिल्या ओव्हर मध्येच तुम्ही जखडून ठेवू शकता, कारण की तितकी चांगली गोलंदाजी आहे गोठिवली टीम कडे. गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर, जो वेगवान गोलंदाजीच्या पंक्तीमध्ये या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि वेगवान गोलंदाज आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये आणखीन एक घातक गोलंदाज म्हणून हा गोलंदाज जाणला जातोय. आणि या मॅच मध्ये पहिल्या बॉल पासून आता तुम्हाला अटॅक करावा लागेल. 57 धावांचा टार्गेट आहे. यशांच्या मागे दूर जयेश पाटील जो नाबाद राहिला. या मॅच मध्ये काय धुव्वादार बॅटिंग केली. सत्तावन्न धावांचं टार्गेट आहे. रुणाल म्हात्रे स्ट्राईक वर पाहायला मिळते. पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिला बॉल वेगवान भन्नाट वेग, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटने होते या दुसऱ्या डावाची सुरुवात. व्हाईट बॉलचा इशारा. ऑप्शनवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चांगला प्रयत्न आहे पण या प्रयत्नाला यश मिळत नाही. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 57 धावांचं टार्गेट आहे.
पहिली ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये काय घडते याकडे भरपूर गोष्टी अवलंबून असतील. फुलरलेनचा चेंडू आहे, ज्युसी फुल टॉसवर आय एम द बॉस सांगणारा रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून येतोय पहिला मॅक्सिमम. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सुपर्ब स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. ना आओ देखा ना ताव, बता दिया आटे दाल का भाव. सुपर बॅटिंग. तीन बॉल मध्ये 3 षटकार जर लगवले तर अनिकेत म्हात्रे समर्थक म्हणजे निलेश पाटील यांच्या माध्यमातून, निखिल पाटील यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 1000चं कॅश प्राइज निखिल पाटील यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज असेल. यावेळी देखील बॉल जर पाहिलं तर पडल्यानंतर सबमरी राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. टिट फॉर टॅट जसा तसं उत्तर. निखिल पाटीलचं भरपूर योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. एक कट्टर समर्थक म्हणून अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या कार्याला अगदी भरपूर चांगल्या प्रमाणे साथ देत असताना टप्प्याचा बॉल ऑन साइडला ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली धाव पूर्ण केली जाते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 7. जर हा सामना रुणाल म्हात्रे जिंकवतोय तर किरण म्हात्रे यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि 3 बॉलवर 3 षटकार लगवले तर निखिल पाटील यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज असेल. या मॅच मध्ये भरपूर सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. आपला घरचा संघ खेळतोय आपल्या घरच्या मैदानावर. गरज आहे धावांची. फटका हवेत आहे. टायमिंग होऊ शकलं नाही. प्रीतम पाटील डीप मध्ये पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स झाला, सरप्राईज बाउन्स झाला आणि फरार झाला डोक्याच्या वरून प्रीतम पाटीलच्या. आणि मिळतोय चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. मॅच अजूनही ऑन आहे. चेज इज ऑन. ह्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 57 धावा करायचे आहेत पण या धावा होऊ शकतील. प्रयत्न करावा लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल. तुमचा माइंडसेट काय सांगतोय, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता हे फार महत्वाचं असतं. पहिल्या 4 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. टप्पाचा बॉल पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र टायमिंग होऊ शकलं नाही. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना तिसरी धाव होईल का? बॅकअप आहे. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 14 धावा. ज्या 14 धावा पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये झाल्या होत्या पण प्रणालचं षटक, त्या षटकामध्ये 32 धावा खर्च झाल्या. त्यामुळेच कुठेतरी या धावा तुम्हाला कव्हर करावा लागतील. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर मोठा फटका अपेक्षित असेल. 14 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. रणवे मध्ये अडथळा येतोय. रेड बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. अगदी वातावरणामध्ये शांत पसरली. हवा वाहते. अगदी अंगाला झोमणारी हवा. हे हिरवगार RSCचं हे मैदान आणि त्यामध्ये तुडुंब प्रेक्षकांची गर्दी. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 14 या आकड्यावर. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. चला अंपायर चा ग्रीन सिग्नल आलाय की रिव्ह्यू, आणि रिव्ह्यू मध्ये पाहिलं जाईल की कशा पद्धतीने हा बॉल वाईड आहे किंवा हा बॉल लीगल आहे. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे आहे त्यामुळेच हा रिव्ह्यू देखील इम्पॉर्टंट असेल. फेअर डिलिव्हरी. सोनू किंवा की स्कोरर जरी गोठ्युलीचं असलं तरी फेअर क्रिकेट आम्ही दाखवतो. हे की स्कोररची खासियत आहे. आणि फेअर डिलिव्हरी म्हणजे रिव्ह्यू. चला आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे 43 धावा.
12 बॉल 43 धावा. मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट आर्म कटर बॉलर राकेश. रुणाल म्हात्रे एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक चौकार तुषार मोहंतीने लगावला. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 12 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये तुम्हाला 7 षटकार लगवावे लागतील. जर हा सामना रुणाल म्हात्रे जिंकून देतोय तर किरण म्हात्रे यांच्याकडून 5,000चा कॅश प्राइज आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले तर निखिल पाटील जे अनिकेत म्हात्रे यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या वतीने 1,000चा कॅश प्राइज. पैशाचा पाऊस पडतोय या मैदानामध्ये पण पावसाचा थेंब मात्र मैदानावर पडत नाही. आता धावांचा पाऊस पडेल का? ऑप्शनच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आता 12 मध्ये 42 करायची आहेत. 12 चेंडू 42 धावा म्हणजेच प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 21 धावा कुटाव्या लागतील, कराव्या लागतील. पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. लगातारचे 2 व्हाईट बॉल. मॅच आता जर पाहिली तर 12 मध्ये 41 करायचे. 12 चेंडू 41. आखो टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. लाजबाब. जेवढ्या अवघड गोष्टी तुम्ही कराल ना तेवढं आयुष्य तुमचं सोपं होईल. त्यामुळेच या अवघड गोष्टी कराव्या लागतील. पहिला षटकार आला या ओव्हरचा. आणखी एक मोठा फटका लगावला जातोय पण या बॉलवर काय मिळेल तर सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23-23. 23 आकड्यावर अजूनही 34 धावा करायचे. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. सुपर मॅच. चौतीस धावा अजूनही करायचे. 10 बॉल 34 धावा. मॅच बनवू शकतो. फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. रुणाल नारायण म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. तहान मला लाटेची थेंबाने पोट भरणार नाही. हरलो जरी मी अनेकदा जिंकल्याशिवाय मी थांबणार नाही या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना. गोठिवली गावचा संकट मोचक जर कुठला खेळाडू असेल त्याचं नाव आहे रुणाल नारायण म्हात्रे. व्हॉट अ बॅटिंग. आता आवश्यकता आहे 28 धावांची. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 29 धावा दाखल करायला लागलीत. सुपर डुपर बॅटिंग. 3 बॉलचा के बाकी आहे. 9 बॉल 28 करायचे आहेत. या 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके अपेक्षित असतील. आता 1 मॅन आर्मी म्हणजेच 1 वर्सेस 11 असा सामना पाहायला मिळते. रुणाल म्हात्रे सुपर बॅटिंग. लाजबाब सामना. कोलबट्टाप्याचा चेंडू ऑन साइड ऑन ट्रॅक केला आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. 2 धावा कंप्लीट होतील का? तुषार मोहंतीला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना तुषार मोहंती परतला. फलंदाज बाद होतोय. सिंगल मिळतीये. 27 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 27. 8 चेंडू 27 धावा. 27 धावा 8 चेंडू. तुषार मोहंती परतला. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट आणि हा क्रिकेटचा हा थ्रिलर परफॉर्मन्स सध्याच्या घडीला सुरू आहे. गोठिवली वर्सेस ऐरोली. ऐरोली वर्सेस गोठिवली. गावदेवी ऐरोली वर्सेस गोठिवली 11 गोठिवलीचा कडा मुकाबला. 8 मध्ये 27 करायचे.
डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल +1, 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 आकड्यावर. 32 धावा दाखल करायला लागलीत. 25 अजूनही करायची आहेत. 8 बॉल 25 धावा. वाटा मॅच. 8 चेंडू 25 धावा. 25 धावा 8 चेंडू. रुणाल म्हात्रे मैदानामध्ये दाखल आपण पाहू शकाल. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. काय घडलंय? झेल घेण्याचा प्रयत्न. कॅच होईल. ड्रॉप. ही कॅच सोडली आहे. ही मॅच सोडली आहे. रुणाल म्हात्रेचा झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता सुटलाय झेल. कसा होईल जिंकण्याचा ताळमेळ याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आता इक्वेशन आहे 7 बॉल आणि 7 मध्ये 24 धावा करायचे आहेत. 7 चेंडूत 24 धावा. वाटा मॅच. 7-24 इक्वेशन आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फार महत्वाचा बॉल असेल. 7 चेंडू 24 धावा. वेदांत म्हात्रे बच्चू स्ट्राईकवर पाहायला मिळते. बॅटची एज. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळते. आता 6 मध्ये करायचे तब्बल 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. इक्वेशन आहे. वाटा मॅच. सुपर डुपर सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. दोन्ही संघ विजयासाठी आता संघर्ष करतील आणि संघर्ष करावा लागतो. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि तुमचं कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. जर हा सामना जिंकून देतोय तर अनिकेत म्हात्रे कट्टर समर्थक निखिल पाटील यांच्या वतीने ग्रँड पार्टी दिली जाईल गोठिवली 11 गोठिवली टीम साठी. आता 6 बॉल आणि 6 बॉल 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय करण. रुणाल म्हात्रे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे शकते. 6 बॉल. आता 6 बॉल मध्ये करायचे 22 धावा. 6 चेंडू 22 धावा. इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. जिंद या मॅच मध्ये हा जिवंतपणा ठेवलाय रुणाल म्हात्रेने. टप्प्याचा बॉल. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. हा बॉल जवळजवळ घाटकोपर पर्यंत पोहोचला असेल. व्हॉट अ शॉट. म्हणजे तो समुद्रात पडून तो घाटकोपरला जाईल मी असं म्हणतोय. व्हॉट अ शॉट. रुणाल म्हात्रे सेट ऑन अ फायर. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच बनवली आहे. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये तब्बल 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा. चला प्लीज सामना स्पीडअप करा. जेपी रिक्वेस्ट असेल की अजून भरपूर सामने आहेत त्यामुळे वेळच बंद नसेल. प्रीतम पाटील आपल्याला रिक्वेस्ट आहे. अंपायर प्लीज सगळ्याच खेळाडूंना आपण तैनात करा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता. जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये आता तेच पाहायला मिळते. वाटा मॅच. सुपर डुपर सामना. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम सामना मैदानामध्ये रंगत असताना 5 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. यावेळी देखील फटका चांगला आहे. चेंडू जातो बॅकवर्ड बाउंड्री रिजन मध्ये. सिंगल मिळेल का? यस सिंगल मिळतीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. आता 4 मध्ये करायचे 15. 4 बॉल 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. 15 धावा 4 चेंडू. सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आहे. प्रेशर वाढवणारा सामना आहे. प्रेशर बिल्डअप झालाय. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 15 धावा. 15 धावा 4 चेंडू. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला रुणाल म्हात्रेचा हा आणखीन एक धमाका. व्हॉट अ शॉट. लाजवाब सामना. मंजिल उन्हें नहीं मिलते जो घर बैठ के ज्ञान देते,
मंजिल उन्हें मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते है. रुणाल म्हात्रेने ते करून दाखवलाय. आता 3 मध्ये करायचे 9 धावा. वाडा मॅच, सुपर डुपर सामना मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. रुणाल म्हात्रेचा हा मेगा शो या लाजबाब आयोजनामध्ये पाहायला मिळतोय. रुणाल म्हात्रेने अनेक वेळा कारनामा केलाय, अनेक वेळा अशा संकटमोचकची भूमिका बजावली. आज मात्र एक हाती झुंज देतोय. तीन मध्ये धावा करायचे 9. फुललेचा चेंडू आहे. काय घडलाय? चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. नो+1 देव देतो आणि कर्मन येतो. आता 3 मध्ये 7 करायची आहेत. वाडा बॅटिंग. रुणाल किती खेळतोय? रुणाल 12 बॉल 36. सामन्याचं समीकरण माहिती नाही, पण रुणालची बॅटिंग गावली असते तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3 मध्ये 7. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. वाडा मॅच फ्री हिटचा सामना देखील आहे. अगदी मेंदू सुन्न करणारा सामना. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आले तर भल्या भल्याना आसमान दाखवता येतं आणि रुणाल म्हात्रेने ते दाखवले या मॅच मध्ये. वाटा मॅच, सुपर डुपर सामना मैदानामध्ये रंगत असताना रुणाल म्हात्रे मैदानामध्ये 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. फ्रीटचा बॉल मिस झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. 2 बॉल 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. हा सामना प्रत्येक बॉल मागे फिरला जातोय. हा सामना प्रत्येक बॉल मध्ये समीकरण बदललं जात आहे. क्रिकेटचा घमासान सुपर मॅच. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. रुणाल म्हात्रे मैदानामध्ये खेळतोय. करण गोलंदाजी करत असताना अखेरच्या टप्प्यामध्ये हा सामना रंगत असताना कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये नियम नाहीये, पण कंपल्सरी चेसिंग तुम्हाला नक्कीच करावे लागेल. सुपर डुपर सामना. मी पडतोय, मी रडतोय, मी संघर्ष करतोय, मी जिंकत नसलो तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? निलेश भोईर चूक करणार नाही. कॅच ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. काय घडलंय? व्हॉट अ मॅच. लाजवाब सामना. मित्रांनो, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आता समीकरण आहे 1 बॉल. धावा किती सांग ना यार, काय स्कोरिंग लिहितो तू? 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. थकेगा नहीं, रुकेगा नहीं, जब तक नहीं मिलती जीत तब तक झुकेगा नहीं साला. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकून दिला तर नक्कीच पैशाचा पाऊस पडेल. आणि किरण म्हात्रे यांच्याकडून ऑलरेडी सांगण्यात आलंय की यस, हा सामना जर जिंकला तर रुणाल म्हात्रे यासाठी 5,000चा कॅश प्राइज असेल. निखिल पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक असेल. पण या मॅच मध्ये काय एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स केलाय रुणाल म्हात्रे. अखेरच्या टप्प्यावर आता 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. जो सामना अगदी एक हाती झुकला होता तो सामना आपल्या दिशेने वळवण्याची ताकद आणि धमक या मॅच मध्ये पाहायला मिळाली. सुपर डुपर सामना. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पावसाळी स्पर्धेमध्ये घाम आणणारी हा सामना पाहायला मिळतोय. सुपर डुपर सामना. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. रुणाल म्हात्रे वर्सेस कुणाल. फटका इथे फसलाय आणि हा सामना गावदेवी ऐरोली संघाने आपल्या नावी केलाय. वेल प्लेट रुणाल म्हात्रे. हार्ड लक रुणाल म्हात्रे. वेल प्लेट गावदेवी ऐरोली संघ. तुम्ही चांगला खेळ केला आणि अखेर हा गावदेवी ऐरोली संघाने. वेल प्लेट बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि गोठिवली टीमला आपण तुळशीचं वृंदावन देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. त्यामुळेच गोठिवली टीमचा एक प्रतिनिधी प्लीज आमच्या मंचावर या आणि तुमचा देखील सन्मान करणार आहोत. मी प्रेमनाथजी मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या टीमचा सन्मान करावा.
चला परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. चला गोट्युली टीम, रुणाल प्लीज मंचावर या आणि रुणालचा आपण सन्मान करूया. खूप चांगला खेळ रुणाल. रुणाल प्लीज मंचावर या रुणाल. आणि हे तुळशीचं रोपटं आज प्रत्येक टीमला आपण सन्मानित केलं गेलं आणि वेल प्लेड रुणाल. खूप चांगला खेळ, अप्रतिम कामगिरी राहील रुणाल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिला.